आजचा जो ब्लॉग आहे, आजच्या ब्लॉग मध्ये आहे ना तुम्हाला पूर्ण तिरुपतीचं दर्शन होणार आहे बघा. इथल्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या डिटेल्स आहेत त्या मी आजच्या या ब्लॉग मध्ये टाकलेले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दुपारी 4 वाजता आम्ही आहे ना तिरुपतीमध्ये पोहोचलो. आता हे ब्रिज बघा, या ब्रिजच्या आहे ना थोडंसं पुढं गेलं का तिरुपतीला जायचाच रस्ता लागतो. रूम वगैरे केल्यानंतर आहे ना बाहेर फेरफटका मारला. दुसऱ्या दिवशी सकाळी खालीच गोविंदाचं पण दर्शन घेतलं. तिथं एक खूप चांगलं कुंड होतं, एकदम स्वच्छ असं, आणि मंदिराचा परिसर पण खूप चांगला होता. एकदम जुनं असं ऐतिहासिक वास्तू होती. परत खूप चांगल्या अशा मूर्त्या वगैरे सगळ्या गोष्टी. नंतर तिथं 2 हत्ती होते. नंतर आम्ही नाश्ता केला. नाश्त्यासाठी आहे ना स्पेशल साऊथ इंडियनची इडली खाल्ली बघा. इडली एवढी चांगली होती ना. नंतर सगळ्यात मेन आणि ज्या गोष्टीसाठी आहे ना मी खूप एक्सायटेड होतो ते म्हणजे चप्पल पायरीने आहे ना वर जायचं. तिथं आलो, तिथं पूर्ण पूजा वगैरे केली, मंदिराचे पाया वगैरे पडलो आणि तिथूनच पुढं आहे ना आमचा सुरू झाला प्रवास. आता बघा तिथली जी कमान आहे ती खूप पुरातन आहे. त्याच्यावर जे शिल्प आहे, देवांची ज्या मूर्त्या वगैरे आहेत, हे खूप आकर्षक आहे. पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केली आणि तिथं खूप काही गोष्टी आम्ही अनुभवल्या. त्या पण मी तुम्हाला आहे ना आपल्या या व्लॉगमध्ये आहे ना पुढं दाखवूनच देतो. आता तिथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे, तिथं जे झाडं आहेत, जे पशुपक्षी आहेत, हे खूप ॲट्रॅक्टिव्ह होते. कारण मी याच्या आधी आहे ना कधीच तिरुपतीला आलेलो नाही आहे, त्यामुळं मला ते खूप खास वाटलं. तुम्ही जर येत आहे, तुमच्या फॅमिलीबरोबर येत आहे, तर मी मोस्टली तर रिकमेंड करेल की तुम्ही जास्तीत जास्त आहे ना पायऱ्यानेच या. पायऱ्या चढायला जरी जड असतील ना तरी पण तुम्हाला तिथं कसा टाईम जाईल ना हे कळणारच नाही. कारण तिथं आहे ना आपण एकटं नसतो, तो खूप गर्दी पण असते. आणि तिथं माझं खूप दिवसापासून इच्छा होती की तिरुपतीला जायचं आणि चालत जायचं. ती आज इच्छा आहे ना माझी कंप्लीट होत आहे. आणि आज आम्ही आहे ना पूर्ण एकदम चालत प्रवास करून आहे ना आजचा हा व्लॉग पण शूट होणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी पण चांगल्या चांगल्या बघायला भेटतील. तिरुपतीला जर कुणी गेलं नसेल तर त्यांना पण याच्यामधून खूप काही बघायला भेटेल बघा. हे पूर्ण क्लिपा वगैरे घेतलेल्या आहेत. आता बघा तुम्ही बघू शकतात कसलं निसर्गरम्य वातावरण आहे. असं वाटतच नाही की परत यावं, सगळं विसरून एकदम इथंच राहावं. एवढं सुंदर असं वातावरण आहे इथं. आता बघा किती सुंदर असं वातावरण आहे बघा, एकदम निसर्गरम्य, एकदम असा निसर्गाच्या सानिध्यात आल्यावानी वाटतं बघा, एकदम फ्रेश बघा. खूप चांगलं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतं इथल्या या वातावरणामध्ये. तुम्ही या पायऱ्या बघू शकतात बघा. या जवळपास आहे ना 3200 पायऱ्या येतात, ज्या चढून जावं लागतं वर. मग आता 2100 पायऱ्या झालेल्या आहेत. रिमेनिंग आता राहिल्यात किती 1450. आता ह्या 1450 पायऱ्या आता. मी तर चलताना असा कधीच त्रास वगैरे काहीच होत नाही. चलायल्याच्या नंतर असं वाटत नाही की बस झालं पाय दुखायलेत आपले, असं काहीच वाटत नाही. एकदम असं फ्रेश फील होतं, खूप चांगलं वाटतं बघा. इथलं वातावरण, इथली गर्दी आणि इथली पॉझिटिव्ह एनर्जी, हे सगळं कॅमेऱ्यात किती कॅप्चर केलं तरी प्रत्यक्षात अनुभवण्याची गोष्ट वेगळीच आहे. एकटाच असा माणूस असेल ज्यांना लहानपणापासून आहे ना एकदा पण तिरुपतीला आला नसेल वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. आता सगळेजण तर गेले असतील, मी अजून एकदा पण आलो नव्हतो. म्हणून आहे ना यावेळेस खूप टाईम काढून मी तिरुपतीची ही ट्रिप आहे ही स्टार्ट केलेली आहे. आणि इथं आल्यानंतर एवढं भारी वाटते ना, मला असं वाटतच नाही की परत जावं. एवढे भारी वातावरण आहे, सगळं एवढं निसर्गरम्य आहे. डोंगर येतं, झाडं येतं, फुलं येतं, प्राणी येतं. आता हा जो प्राणी आहे ना याला सांबर म्हणतात. खायचं सांबर नाही, सांबर म्हणजे हरिण. यांना खूप मोठे मोठे शिंगा असतात आणि हा जनरली इथं आढळतोच. मला 2-3 वेळेस पण पाहायला भेटला बघा. कोणी पहिल्यांदा आलं आहे, कोणी पुन्हा पुन्हा येतं आहे, पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे. तर आता फक्त 1000 पायऱ्या राहिल्यात बघा, 1000च पायऱ्या राहिल्यात. काही वातावरण कसं आहे, एकदम ओके.
खूप सारे देवांचे वगैरे इथं हे आहेत. बघा तुम्ही आता इथं चला येऊन कसं वाटलं बरं? एक नंबर वाटलं. एक नंबर वाटलं. कसं वातावरण इथलं? वातावरण एक नंबर आहे. काय आता हनुमानच्या पाया पडायचं जातात. खूप मजा आली आहे. मला आता पुढे चला. एकदम मजेत. मी भरपूर वेळा आलेलो आहे. अनुभव खूप चांगला येतो याचा. हां जे जण पहिले जर सुरू येत आहेत त्यांनी ट्राय करा. जेवढं होईल तेवढं चाललं त्यांनी. आता बघा, तुम्हाला पण फिरायला वगैरे जायला आवडत असेल तर सगळ्यात पहिला स्पॉट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये आहे ना तिरुपतीच ठेवा. कारण इथं आल्यानंतर आहे ना तुमचं फक्त म्हणजे माइंडच फ्रेश नाही होत. पूर्ण गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये जे काही चाललं आहे टेन्शन असेल एकदम फ्रेश माइंड होतो. निसर्गरम्य वातावरण आहे बघा. तुम्ही तिथं बघू शकता बघा एवढं भारी वातावरण आहे. कसलं भारी वातावरण आहे बघा. या वातावरणामध्ये तुम्हाला एक खूप भारी वाटतं. काय येते? मसाला दूध आहे बघा. आता थोडासा ब्रेक घेतला आहे एवढ्या पायऱ्या चढल्यामुळं. थोडासा ब्रेक घेतला आहे. बघा हे चिवडा खायलो. आणि बघा गर्दी बघू शकता तुम्ही आता एवढी गर्दी आहे. आज मला कळलं की एवढे लोक तिरुपतीला काय येतात. कारण इथलं वातावरण, इथलं प्रसन्नता, जी एनर्जी आहे ना कुठंच नाही आहे. त्या कुठं पायऱ्याला लावायचं असतं बरं. लोक बी हां हां. हॅलो गाईज. तो हो हम अभी मराठीतच बोलायचं आपल्याला. नाही रे वॉइस. बघा एव्हरीवन कसलं भारी वातावरण आहे बघा इकडं. एवढ्या भारी वातावरणामध्ये आम्ही आता चालत चाललो आहे. इथं खूप सारे प्राणी पण बघायला भेटते. इथं आत्ताच आम्ही शेकडो खार बघितली, परत हत्ती बघितले, परत माकडं बघितले. असे प्राणी बघायला भेटते जे कधीच आपण नाहीत बघितले. आता कसे ते बघा इकडे सगळे डोंगरच आहेत पुढं तिथून. आणि हा रोड आहे बघा. एवढं भारी वातावरण आहे ना इकडं. त्याच्या एवढं भारी वातावरण मी तर माझ्या लाईफमध्ये कधी बघितलंच नाही. बघा इथं माकडं वगैरे पण आहेत. ते बघा इथं दिसतील बघा. काय तो डोंगर काय हे बघा माकडाचं पिल्लू. हे बघा हां हे बघा इथं माकडाचं पिल्लू कसलं भारी आहे. वानराचं पिल्लू ते बघा तिकडं पुढच्या झाडावर पण आहे. इथं बघा अजून छान आहे का नाही? कसलं क्यूट आहे. केवढं क्यूट आहे बघा हे. परत बघा पुढं आता डोंगर वगैरे कसा आहे. एकदम क्लास वातावरण. क्लास म्हणण्यापेक्षा एकदम वातावरण. मला म्हणजे अगोदर माहीत नव्हतं की लोक तिरुपतीला सारखं जायचं का म्हणायचे. पण आता कळलं की याच्यामुळं म्हणतात. आता पुढं कसला खतरनाक सीन आहे. बघा एवढी गर्दी आहे. बघितली का
तुम्हाला पण कधी जर 4-5 दिवसाचा वेळ भेटला ना तर तुम्ही नक्की या. आता मला असं समजत नाही आहे की मी माझ्या मोबाईलमध्ये काय काय कॅप्चर करू. एवढं भारी आहे सगळं वातावरण एकंदरीत. एवढं भारी म्हणण्यापेक्षा एकदम निसर्गरम्य. मी तर आत्तापर्यंत आहे ना एवढं भारी वातावरण कुठंच नाही बघितलं जसं इथं बघायला. त्यामुळं आहे ना आवर्जून तुम्हाला जर 4-5 दिवसाचा जो वेळ असेल तर शक्यतो आवर्जून तुम्ही आहे ना तुमच्या फॅमिलीसोबत तिरुपतीची ट्रिप करत जा. कसल्या डोंगरामधून आम्ही जातोय. एकदम खतरनाक वातावरण. एवढं भारी वाटायले ना नागपुरा. such a beautiful feeling.